नमस्कार. मी सासरची सोनाली गजानन जाधव आणि माहेरची सोनाली सुधाताई शंकरराव ढेल पाटील. दोन नाव यासाठी की स्त्रियांना दोन नाव मिळतात आणि मला त्याचा अभिमान आहे. दोन कुळांना जोडणारा मी रेशीम धागा, दोन नावांनी सजला माझा जगण्याचा ठेवा, सजला माझा जगण्याचा ठेवा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या उपस्थित मैत्रिणींनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजस्वी विचारांना मी प्रथम वंदन करते. आजच्या या प्रसंगी अकोल्याच्या मातीतील थोर नेतृत्व आणि जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आयुष्य वेचलेले समाजभूषण स्वर्गीय बाबासाहेब धाबेकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. मी ताराबाई शिंदे. हो, तेच नाव ज्याचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या ओळीत होता, पण माझ्या विचारांची जखम अजूनही समाजाच्या मनात बोचते. माझा जन्म 1850च्या आसपासचा. तो काळ असा होता की स्त्री म्हणजे आज्ञा पाळणारी, प्रश्न न विचारणारी आणि चुकलीच तर तिला दोषी ठरवणारी. मी अशा समाजात वाढले जिथे मुलांना चांगले विचार शिकवले जाते. मी अशा समाजात वाढले जिथे मुलांना विचार शिकवले जाते आणि मुलींना फक्त सहन करायला शिकवलं जातं. पहा, मी ताराबाई शिंदे. मात्र माझं मन वेगळं होतं. मला प्रश्न पडायचे. धर्म सांगतो तो न्याय की ती धर्माची सोय? पाप पुण्य स्त्रियांसाठीच वेगळे का? पुरुष चुकला तर तो माणूस आणि स्त्री चुकली तर ती चारित्र्यहीन का? मी गप्प बसले नाही कारण माझ्या मौनातून अन्याय मोठा होत होता आणि म्हणून मला माझा मौन तोडायचा होता, कारण की अन्याय मोठा होत होता. मी लिहिले आणि समाज हादरला. 1882 साली मी लिहिले. माझा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना. मी लिहिलं म्हणून मला स्त्रीवादी म्हणतात आणि मला मात्र फक्त माणूस म्हणून जगायचं होतं. मी समाजाला विचारलं, पुरुषांसाठी मोकळीक, स्त्रियांसाठी बंदी का? विधवेला जगणं कठीण आणि विधुराला लग्न मोकळं का? संस्काराचं ओझं फक्त बाईच्याच माथी का? माझे शब्द सौम्य नव्हते. खरंच माझे शब्द सौम्य नव्हते, कारण अन्यायही सौम्य नव्हता आणि म्हणून माझे शब्दही सौम्य नव्हते. मी त्या काळची ताराबाई. त्या काळची मी एकटी होते. समाजाच्या विरोधात उभी होते. आणि मला माहिती होतं, मी लिहिलं तर मला त्रास होईल आणि तो मला झालाही. पण मी लिहिलं, कारण जर मी गप्प बसले असते तर हजारो स्त्रियांचं दुःख अजूनही खोल गेलं असतं. त्या काळच्या स्त्रीचा आवाज म्हणजे बंडखोरी होती. बंडखोरी केलीच की मी ती. आजच्या ताराबाई म्हणजे ताराबाई आज तुमच्या समोर उभी. आज मी पुन्हा उभी आहे तुमच्या समोर आणि तुम्हाला विचारते, तुम्ही बदललात का? हो, तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्याजवळ शिक्षण आहे, नोकऱ्या आहेत, व्यापार आहे, पण अजूनही स्त्रीवर संशय होतोच. तिच्या कपड्यांवरून निर्णय होतो. तिने आवाज उठवला तर तिला जास्त बोलकी असे म्हणतात. आजची स्त्री आधुनिक आहे, पण अजूनही समाज जुनाच आहे. आजच्या स्त्रीला माझं थेट बोलणं. मी ताराबाई शिंदे आजच्या स्त्रीला सांगते, शिक्षण म्हणजे पदवी नाही. शिक्षण म्हणजे विचारांची ताकद. विचार असतील तर कुणीही आपल्याला गप्प बसवू शकत नाही. गप्प बसणं म्हणजे सहमती. अन्याय सहन करणं हा कोणता गुण नाही, तो अवगुणच. तो अन्याय वाढवतो. स्वतःची किंमत ओळखा. तुमचं अस्तित्व कोणाच्या परवानगीवर नाही, तुम्ही आहात म्हणून समाज आहे, हे मात्र विसरायला नको.
स्त्रीची शत्रू नको. स्त्री स्त्रीची शत्रू नको. माझ्या काळात स्त्रिया एकट्या होत्या. 1882चा तो काळ. पण आज 2026मध्ये तुम्ही एकमेकींचा हात धरा आणि पुढे चला. आजच्या समाजाला माझा प्रश्न, मी आजही तोच प्रश्न विचारते. तुम्ही स्त्रीला देव्हारात ठेवता, पण निर्णयाच्या टेबलावर का नाही? निर्णयाच्या टेबलावर का नाही? माझी ओळख माझं नाव नाही. माझी ओळख ताराबाई शिंदे हे नाव नाही, तर माझी ओळख मी प्रश्न विचारणारी स्त्री आहे. मी प्रश्न विचारणारी स्त्री आहे. आणि जोपर्यंत स्त्री प्रश्न विचारत जाईल तोपर्यंत समाजामध्ये सकारात्मक बदल होत राहील. मी ताराबाई शिंदे आहे. काल लेखणी हातात होती. आज तुमचा आवाज माझी लेखणी आहे. आज तुमचा आवाज माझी लेखणी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासमोर व्याख्यान ज्यावर देणार आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे ताराबाई शिंदे. आज मी उभी आहे ज्वलंत प्रश्नाला आवाज देण्यासाठी. आज मी उभी आहे एका स्त्रीच्या वतीने 19व्या शतकात समाजाच्या कठोर चौकटींना आव्हान दिले त्या स्त्रीचं महत्त्व सांगण्यासाठी. लेखणीच्या वतीने जिने पुरुषप्रधान व्यवस्थेच्या मुळावर घाव घातला आणि मी उभी आहे त्या ताराबाई शिंदेंबद्दल बोलण्याकरिता. ताराबाई अशी 21व्या शतकातील स्त्री जिने तलवारीऐवजी लेखणी उचलली. तरवाल उचलली असती तर मुंडके छाटले असते, पण लेखणी उचलली तर समाजाला घडवलं. पुरुष सत्ताक मानसिकतेच्या भिंतीला तडे दिले. 1882मध्ये जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याचीही बंदी होती त्यावेळेस स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून समाजाला आरसा दाखवला. स्त्रियांच्या हक्कांचा बुलंद आवाज उठवणाऱ्या या स्त्रीवादी विचारवंताच्या कार्याचा आज आपण थोडक्यात आढावा घेऊ. नवती भीती रूढीची नवती तमा या जगाची. नवती भीती या रूढीची नवती तमा या जगाची. लेखणी बनली तलवार या रणरागिनी ताराबाईची. ज्या काळी शब्दही उमटायला बंदी होती स्त्रियांना, त्याच काळी त्यांनी आरसा दाखवला सनातनी जगाला. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1850च्या सुमारास बुलढाणा येथील एका सदन मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील म्हणजे बापूजी हरी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे सभासद होते. बापूजी हरी शिंदे यांच्या घरी महात्मा फुले यांचं येणं जाणं राहायचं आणि त्यामुळे महात्मा फुले आणि बापूजी शिंदे यांच्या विचारसरणीचा ताराबाईंच्या बालमनावर परिणाम होत गेला. बापूजी हरी शिंदे यांना आपली लेख शिकवायची होती, पण त्या काळात शाळा नव्हत्या. मग त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या कन्येला स्वतःच शिकवलं. मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषेत पारंगत केलं. संस्कृत भाषेत ज्या काळात ओम म्हणायला स्त्रियांना बंदी होती त्या काळात आपल्या ताराबाई शिंदे ह्या संस्कृतमधले जे काव्य आहे त्याचा अर्थ सांगत होत्या, अर्थ लावत होत्या आणि त्यातली महत्त्वाचे मुद्दे समजून घेत होत्या. ताराबाईंच्या हाती त्यांच्या वडिलांनी केरसुनी आणि चूल आणि मूल एवढंच ठेवलं नाही, तर लेखणी देऊन तिला घडवलं आणि कदाचित नाही त्यांच्यामुळेच आपण आज इथे आहोत. सामाजिक पद्धतीनुसार बालवयातच त्यांचं लग्न झालं. त्यांचं लग्नाचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांचे पती हे घरजवाई होते. समाजाच्या पितृसत्ताक परिस्थितीमध्ये हे एक दुर्मिळ गोष्ट होती. महाराष्ट्राचे शिल्पकार या उपलब्ध ऐतिहासिक संदर्भात ग्रंथानुसार ताराबाई शिंदे यांचा विवाह फारसा सुखाचा ठरला नाही. पतींची वैचारिक त्यांचं पटलंही नाही. त्या काळात स्त्री म्हणजे एक मुलाला जन्म देण्याचं साधन समजल्या जायचं आणि त्यामुळे ताराबाई शिंदेंचं असं त्यांनी निर्णय घेतला की मी मुलाला जन्म घालणार नाही. त्या मातृत्वाच्या विरोधात नव्हत्या. त्यांना समाजाला हे सांगायचं होतं की ताराबाई शिंदेंचं असं म्हणणं आहे की स्त्री ही फक्त मुलाला जन्म घालण्याचं एक साधन नाही, ती ही एक माणूस आहे. आणि त्यासाठी त्या झटल्या. फुले शांतीच्या सावलीत विचारांची तलवार धारदार झाली. बुलढाण्याच्या मातीतील लेख साऱ्या जगाची प्रेरणा झाली. दांभिकपणाचा मुखवटा फाडणारी ती क्रांतीची ज्वाला मुजरा त्या रणरागिणीला जिने वंदिले समतेच्या कार्याला. पहा, ताराबाई शिंदे हे नाव काही छोटं नाही.
चीनमध्ये जेव्हा 4थी जागतिक परिषद झाली त्या बीजिंग परिषदमध्ये 1995मध्ये बरेचसे प्रवेशद्वार होते आणि त्यातल्या एका प्रवेशद्वारावर चीनमधल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनमधल्या जागतिक महिला एक परिषद 4थी परिषद होती आणि त्यामधल्या प्रवेशद्वाराला आपल्या बुलढाण्यातल्या अकोल्याजवळच्या ताराबाई शिंदेंचं नाव होतं. किती मोठी ही गोष्ट. त्यांचा हा जो ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना, हा ग्रंथ 50-52 पेजचा, फार मोठा ग्रंथ नाही, पण हजारो पानांचा अर्थ त्या 50-52 पेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस त्यांनी हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांच्या 500 प्रती छापल्या गेल्या. पण जेव्हा 1975मध्ये पुन्हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला आणि या समाजाला पुन्हा त्यांचं माहिती मिळाली. त्यांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं कलाटणीचं जे घडलं, एक प्रकरण महाराष्ट्रात घडलं आणि ते यांच्या जीवनाला फार कलाटणी मिळाली. ते प्रकरण म्हणजे विजयालक्ष्मी प्रकरण. विजयालक्ष्मी ही पुण्यातील एक कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील तरुण विधवा होती. त्या काळात विधवा विवाहावर बंदी होती आणि विधवांचे जीवन अत्यंत हलाखीचे आणि जाचक होते. त्यांचं मुंडन केलं जायचं, त्यांना चांगले वस्त्र परिधान केल्या जायचे नाही, अलंकार त्यांना घालायचा नाही, चविष्ट अन्न खायचं नाही, केशवपन केल्या जायचं, अशा अनेक ज्या अन्याय सहन करणाऱ्या गोष्टी विधवांना झेलाव्या लागत होत्या. त्यानंतर सामाजिक बंधने आणि सक्तीच्या वैधव्यामुळे या विजयालक्ष्मीचे एका पुरुषाशी आलेल्या संबंधातून तिला गर्भधारणा झाली. समाजाला तोंड दाखवणे कठीण झाल्याने बहिष्कृत होण्याच्या भीतीने तिने तिचा गर्भ लपवून ठेवला. माझं पोट फुगलं आहे, मला अशा अनेक कारणं देऊन तिने तिचे 9 महिने काढले. पण निसर्गाचीच प्रवृत्ती, बाळ तर जन्माला येणारच. बाळ जन्माला आलं, पण एक दिवसापासून तर 1 महिन्याच्या बाळाला अर्भक म्हणतात आणि त्या अर्भकाला आपल्या या विजयालक्ष्मींनी स्वतः त्याची हत्या केली. हत्येच्या मागचं कारण फक्त समाजाची दांभिकता, समाजाचे बंधनं. त्यांना माहिती होतं की ज्याला मी जन्म घातला आहे त्याला हा समाज स्वीकारणार नाही आणि मलाही स्वीकारणार नाही. कदाचित मला आणि त्या बाळाला हे जो समाज आहे हा मारून टाकेल. त्या भीतीने त्यांनी लपवून हे कार्य केलं, पण कार्य उघडकीस आलं. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. जिल्हा न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली आणि पुढे हायकोर्टानेही त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि काळा पाण्याची शिक्षा दिली. या विजयालक्ष्मीच्या चरित्र्यावर एक पुणे वैभवसारखं एक वर्तमानपत्र होतं, सनातनी वर्तमानपत्र होतं. त्या काळात त्यांनी या स्त्रीवर आणि आपल्यासारख्या स्त्रियांच्या चारित्र्यावर अत्यंत हीन भाषेत टीका केली. स्त्रिया कशा पापी आहेत, कशा स्वैराचारी असतात, असे काही शब्दांमध्ये तो लेख आला. ताराबाईंचा संताप, ताराबाईंना ते वाचून संताप झाला. त्यांचा राग, त्यांचा संयम स्वतःवरचा सुटून गेला. त्यांनी विचार केला की ज्या समाजात पुरुष शेकडो लग्न करतात, व्यसने करतात, पण स्त्रीने केवळ जगण्यासाठी दबावाखाली पाऊल उचलले तर तिला फाशी का? फाशी. ताराबाईंनी आपल्या लेखणीतून अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या. विजयालक्ष्मींच्या या रक्ताच्या डागातून ताराबाई शिंदे यांची लेखणी जन्मली आणि त्यातूनच स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ पुरुषी सत्तेला या ग्रंथेद्वारे त्यांनी ललकारलं. सनातनी विचारसरणीच्या विरोधात सुधारणावादी विचारसरणी घेऊन आल्या ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे हे नाव फार मोठं, कारण की इतक्या प्रखर शब्दांमध्ये त्यांनी आपलं मत या पुस्तकात मांडलेलं आहे. मी हळूहळू तुम्हाला ते सांगणारच आहे. पहा, विजयालक्ष्मीला दोषी ठरवणाऱ्या समाजाला त्यांनी विचारले की जो पुरुष त्या कृत्यात सामील होता तो मोकळा कसा? त्या लिहितात, स्त्रीला तुम्ही व्यभिचारी म्हणता, पण तिला भ्रष्ट करणारा तो पुरुष पवित्र कसा काय राहतो? तिला शिक्षा होते, पण पुरुषाला समाज डोक्यावर का घेऊन नाचतो? ताराबाईंनी विजयालक्ष्मीच्या कृत्यामागची सामाजिक भीती मांडली.
विधवांना समाजात सन्मान नसल्यामुळे आणि पुनर्विवाहास बंदी असल्यामुळे अशा ह्या संकटात सापडतात, हे त्यांनी स्पष्ट केले. समाजाने स्त्रीला अशा टोकाच्या निर्णयापर्यंत नेले होते असं त्यांचं प्रखर मत होतं. विजयालक्ष्मी प्रकरणावर पुणे वैभव या वृत्तपत्राने स्त्रियांच्या बदनामीबद्दल लेख लिहिले होते आणि हे उत्तर देताना ताराबाईंनी त्याला विचारले, काय तुमचे पुरुष तरी सर्व धुतले तांदुळाचे आहेत का? पुरुषांचे दुर्गुण तुम्हाला दिसत नाहीत आणि स्त्रीने एखादी चूक केली तर लगेच तुम्ही तिचे चारित्र्य हनन करायला तयार असता. निसर्गदत्त अधिकारांचा युक्तिवाद त्याने छान मांडलेला आहे. ताराबाईंनी असा धाडसी विचार मांडला की ज्या भावना पुरुषांना असतात त्या स्त्रियांनाही असतात. मग केवळ स्त्रियांनीच धर्माच्या नावाखाली सर्व बंधने का पाळायची? त्यांची भाषा अतिशय आक्रमक आणि रोखठोक होती. स्त्रियांच्या सत्वांची जाणीव करून देणे, पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान देणे हे त्यांचं कार्य होतं. हे पुस्तक त्या काळी इतके वादग्रस्त ठरले की सर्व खुद्द सुधारक विचारवंतांनाही त्याची दखल घ्यावीच लागली. विजयालक्ष्मी प्रकरणाने ताराबाई शिंदे यांना पहिल्या भारतीय स्त्रीवादी लेखिका म्हणून मिळवून दिलेली आहे. पुरुषी अहंकाराला ज्यांनी प्रश्न विचारला, दोष दोघांचा असताना एकटा पुरुष कसा सावरला? स्त्रीला ठरवता व्यभिचारी आणि तिलाच देता शिक्षा? तुमच्या न्यायाच्या तराजूची ही कसली हो परीक्षा? ताराबाईंनी खूप सुंदर विचारांमध्ये पुढे सांगितलं. ताराबाईंना दांभिक हा जो समाजाचा जो डबल स्टँडर्ड होतं ते त्यांना मान्यच नव्हतं. त्या म्हणतात, सांगता जगाला गोष्टी जणू तुम्ही धुतले तांदूळ, स्त्रीच्या एका चुकीवर मात्र टाकता जहरी पाऊल. तुमचे दुर्गुण लपवून तिच्या चारित्र्यावर उठवता रान. अशा ढोंगी समाजाला ताराबाईंनी दिला शब्दांचा तडाखा छान. ताराबाई म्हणतात, हातात लेखणी घेऊन त्यांनी पुरुषी सत्ते ताराबाईंना ही चारोळी मी अर्पण करते. हातात लेखणी घेऊन त्यांनी पुरुषी सत्तेला दिले त्यांनी आव्हान. स्त्री पुरुष तुलना ग्रंथातून जागवले स्त्रीचे सत्व आणि भान. आक्रमक शैली आणि रोखठोक भाषा ताराबाईंच्या ह्या करारी बाणा. स्त्रीवादाचा पहिला हुंकार आणि अन्यायाविरुद्धचा हा ताणा. पुरुषांनो, तुम्ही स्वतःला शहाणे समजता, पण तुमचे दोष तुम्हाला दिसत नाही का? स्त्रियांचे दोष तुम्ही मोजता, मग तुमचे दोष मोजायला कोण बसणार? तुम्ही खुशाल चंगळ करता आणि मग स्त्रियांनाच नीतिमत्तेचे धडे शिकवता. हे असं ताराबाईंनी विचारलेले प्रश्न. विधवांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांवर त्या म्हणतात, देवाने स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखेच निर्माण केले आहे. मग पुरुषांना सर्व स्वातंत्र्य आणि स्त्रियांना मात्र पशुप्रमाणे वागणूक का? तुमचे धर्मग्रंथ फक्त पुरुषांच्या फायद्याचेच का आहेत? कारण पुढे तुम्हाला याबद्दल रामायण महाभारत याबद्दलही काही उदाहरणे देणार आहेत. स्त्रियांना त्यांनी काय आव्हान केले? स्त्रियांना धीर देताना त्यांनी म्हटले, स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी बोलले पाहिजे. स्त्रियांना दुःखाचे मूळ हे पुरुष सत्ताक विचारसरणीत असल्याचे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले आहे. भावना पुरुषांनाच नसतात, स्त्रीलाही असतात. मग धर्माची ही सारी बांधणे स्त्रीवरच कसे ठसवतात? समतेचा अधिकार तिचाही निसर्गाने तिला दिला आहे. निसर्गाने तो तिला दिला आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचा विडाच ताराबाई शिंदेंनी उचललेला आहे. पुढे त्यांनी ठामपणे सांगितले, पुरुषांना वाटेल ते अधर्म केले तरी चालते, पण स्त्रियांनी मात्र पतिव्रतेच्या नावाखाली गुलामीत राहावे, हा कोणता न्याय? त्या म्हणतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. केवळ संधी आणि शिक्षणाअभावी त्यांना मागे ठेवले गेले आहे. ताराबाईंनी हा ग्रंथ तत्कालीन पितृसत्ताक पद्धतीला दिलेले एक जहाल वैचारिक आव्हान मानले जाते. आता हा त्या काळचा विचार होता. आज आपण फक्त प्रकटपणे तो मांडतो आहे. आजचा समाज तसा नाही. आजचे पुरुषही तसे नाहीत.
पण ताराबाईंनी केलेले जे कार्य आहे ते तुमच्या समोर ठेवायचा हाच प्रयत्न. ताराबाईंनी आपल्या लेखणीतून स्पष्ट केले, जोपर्यंत स्त्रियांच्या हाती ज्ञानाची मशाल येत नाही तोपर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीचा अंधार दूर होणार नाही. शिक्षण ही केवळ शाळेचा विषय नसून तो सन्मानाने जगण्याचा पाया आहे. शिक्षण हा शाळेचा विषय नसून तो सन्मानाने जगण्याचा पाया आहे. आणि त्यासाठीच शिक्षण मिळाल्यानंतर काय स्त्री आहे हे एक कवितेद्वारे तुम्हाला सांगते. ताराबाईंची मशाल आणि आजची भरारी. ताराबाईंची मशाल आणि आजची भरारी. ताराबाईंच्या एका विचाराने उघडली क्रांतीची वाट. आजची स्त्री मांडते आहे यशाची नवा थाट. आजची स्त्री मांडते आहे यशाचा नवा थाट. कधी काळी जिच्यावर होते बंधनाचे वार. कधी काळी जिच्यावर होते बंधनाचे वार. तिनेच पेलले आज आधुनिकतेचे सार. आधुनिकतेचे सार. डॉक्टर होऊन देते ती रुग्णांना जीवनदान. डॉक्टर होऊन देते ती रुग्णांना जीवनदान. इंजिनियर बनून स्वतः प्रगतीचे निकष महान. इंजिनियर बनून रचते प्रगतीचे निकष महान. अथांग नभाला भिडते होऊन धाडसी वैमानिक. अथांग नभाला भिडते होऊन धाडसी वैमानिक. विज्ञानाच्या प्रयोगात तीच ठरते वैज्ञानिक. राजकारणातली जिद्द आणि खेळण्यातली ती शक्ती. राजकारणातली जिद्द आणि खेळण्यातली ती शक्ती. तिच्या कष्टात दिसते देशांची खरी भक्ती. देशाची खरी भक्ती. ताराबाईंच्या स्वप्नाला आज सत्याचे रूप मिळाले. ताराबाईंच्या स्वप्नाला आज सत्याचे रूप मिळाले. स्त्री शक्तीचे हे सामर्थ्य साऱ्या जगाला आज उमजले. स्त्री शक्तीचे हे सारे समर्थ आज साऱ्या जगाला उमजले. हे आज झालं. पण त्या काळी ताराबाई शिंदेंनी जेव्हा 1982 हा ग्रंथ लिहिला तेव्हा असा समाज नव्हता. त्यामुळे त्यांचं लिखाण फार महत्त्वाचं. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की धर्माबद्दल त्या आपल्या रामायण महाभारताबद्दलही त्यांनी लिखाणकाम केलेलं आहे. रामायणाबद्दलची एक तुम्हाला मी रामायणाबद्दल त्यांनी काय लिहिलेलं आहे ते ऐकू. रामाने आपली सीता वनात पाठवली. रामाने आपली सीता वनात पाठवली. कशाकरिता? एका धोब्याने कुचेष्टा केली म्हणून. मग रामाला काय म्हणावे? स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही आणि लोकांच्या शब्दाखातर तिचा त्याग केला. हीच का तुमची पुरुषांची न्यायनीती? सीतेने अग्निपरीक्षा दिली पण रामाने स्वतःचे पवित्रपण सिद्ध करण्यासाठी कोणतीच परीक्षा दिली नाही. सीतेने तर अग्निपरीक्षा देऊन स्वतःचं सत्व सांगितलं पण मग रामाला परीक्षा का नाही? हेच नाही तर त्यांनी महाभारतातलंही उदाहरण घेतलेलं आहे. पहा, पांडवांनी द्रौपदीला जुगारात पणाला लावले. त्या म्हणतात पांडवांनी द्रौपदीला जुगारात पणाला लावले. जिला आपली अर्धांगिनी म्हणता तिलाच वस्तू म्हणून समजून हारलात. आणि तिथे बसलेले ते भीष्म द्रोण कसले धर्मरक्षक. तिथे बसलेले ते भीष्म पितामहा आणि गुरु द्रोण कसले हो रक्षक धर्मरक्षक. त्यांच्या डोळ्यात देखत स्त्रीची विडंबना होत असताना ते गप्प बसले. त्यांच्या पुरुषार्थाला काय म्हणावे? त्यांच्या पुरुषार्थालाही काय म्हणावे? पुढे अहिल्या आणि इंद्राचा पापावरही ते बोलतात. त्या म्हणतात इंद्रदेवाने कपटाने अहिल्याचे सत्वहरण केले. इंद्रदेवाने कपटाने अहिल्याचे सत्वहरण केले. यात गुन्हेगार कोण? इंद्र की अहिल्या? मग शिक्षा कोणाला झाली? बिचारी अहिल्या शिळा झाली. बिचारी अहिल्या शिळा म्हणजे दगड झाली. इंद्र मात्र देवाचा देव इंद्र राजाच राहिला. स्त्रीला दगड बनवलं, शिळा बनवली आणि देवांचा देव राजाच राहिला. ज्या पुरुषांचे 100 गुणे माप होते स्त्रियांचा एकही नाही. ज्या समाजात पुरुषांचे 100 गुणे माप होते स्त्रियांचा एकही नाही. पुढे त्यांनी कैकईचंही नावाचा उल्लेख केलेला आहे. आजपर्यंत कदाचित कैकईला आपण या विचारांती घेतलंही नाही. असे विचार आपल्याला ताराबाई शिंदेंचे दिसते. पहा, एका राजाने म्हणजे दशरथाने अनेक लग्न केलीत. एका राजाने म्हणजे दशरथाने अनेक लग्न केली आणि एका कैकईने आपल्या मुलासाठी हक्क मागितला. एका आईचं ममत्व बाहेर राहिलं तर जगाने तिला नाव ठेवले. पुरुषाने काहीही केलं, स्वार्थ केला तर तो राजधर्म.
आणि स्त्रीने फक्त मुलासाठी हक्क मागितला तर ती कर्कशा. आजपर्यंत कदाचित कैकईचा विचार आपण असा केलाही नाही, पण ताराबाईंनी किती सुंदर विचार केला. आता हे सगळं त्यांचं लिखाण त्यांनी जे महाभारत, रामायण, इंद्र आणि त्याबरोबर अहिल्यादेवी, त्यानंतर हे कैकई, हे सगळं त्यांच्या मनामध्ये त्यांच्या वडिलांनी लहानपणापासून सांगितलेली गोष्ट. त्यांच्या वडिलांनी त्यांना फक्त धर्म नाही सांगितला, तर धर्म सांगत असताना प्रश्न विचारण्याची सवय आणि प्रश्नाने समाज कसा साकारला जाईल, आपल्याला स्वतःला किती समजतं हे जेव्हा आपण प्रश्न विचारतो ना तेव्हा कळतं. पहा, एक छोट्या छोट्या चरवळ्या आहेत, त्या तुमच्यासमोर मी सादर करते. सत्व सीतेचे जळले अग्नीच्या ज्वालेत, रामाने सोडले तिला लोकांच्या तालेत. पुरुषांचे शील कधी परीक्षेला येते, का नेहमी स्त्रीचेच बळी ठरते. अहिल्याच्या अन्यायावर काय म्हणलं आहे? इंद्राचे कपट आणि अहिल्याला शाप. पुरुषांचे पातक आणि स्त्रियांचेच पाप. अन्याय हा जुना पुराणातला थोर. ताराबाईंनी केला त्यावर प्रहार घोर. द्रौपदीवर विटंबनावर त्या काय लिहित म्हणतात? 5 पतींचे बळ कुठे हरवले होते. द्रौपदीचे वस्त्र जेव्हा सभेत सुटत होते. पुरुषांच्या धैर्याची हीच का ती रीत. स्त्रीच्या सन्मानाची जिथे होते हार निश्चित. देव अन पुराणे सर्व पुरुषांचीच बाजू घेती. स्त्रीला मात्र नेहमीच अन्यायाची माती. ताराबाईंच्या शब्दांनी उघडले डोळे. समानतेचा सत्य आता जगाला कळे. त्या पुढे लिहितात, अहो तुम्ही पुरुष म्हणजे ईश्वरांचे अवतार आणि आम्ही स्त्रिया अधमांच्याही अधम. ज्या देवाने तुम्हाला निर्माण केले त्यांनी आम्हालाही केले. ज्या देवाने तुम्हाला निर्माण केले त्या देवाने आम्हालाही केले. मग हा भेदभाव कशासाठी? केशवपणाबद्दलही त्यांना फार संताप. स्त्री विधवा झाली की तिचे डोके बोडावे, तिला विद्रूप करावे, हा काय न्याय? तिचे केस कापल्याने तिचे दुःख कमी होते का? उलट तिला समाजात हिणवलं जातं. विधवांना लग्नांची बंदी, पण पुरुषांना सवलत. त्यावर त्या काय म्हणतात? एखादा पुरुष म्हातारा झाला की तो 2री 3री बायको करू शकतो, मग स्त्रीनेच आयुष्यभर का रडत बसावे? पुरुषांना सर्व सवलती आणि स्त्रियांना मात्र धर्माचे जाचक, हा नियम का? आता पहा, त्या काळी बालविवाह केल्या जायचे. पाळण्यातही विवाह ठरवून ठेवला जायचा. आणि मग जर समजा पुढे चालून जर त्या जो वर आहे त्याला काही झालं तर ती पाळण्यातलीच विधवा, ती 2-3 वर्षाचीच विधवा, ती 7-8 वर्षाची पोरच विधवा, आज 10-12 वर्षाची पोरच विधवा. आणि मग अशा विधवेला जी लहानपणी खेळते आहे आणि तिला कोणीतरी म्हणत आहे की तू विधवा आहे, तुला चालत नाही खेळायला, मग अशा परिस्थितीमध्ये या ताराबाई शिंदेंनी बोलूच नाही. आज जर आपण समाजामध्ये बघतो आहे, अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या विधवा होतात पण स्वतःच्या मुलांसाठी त्या पुनर्विवाह करतही नाही. पण समाजामध्ये त्या काळी हे फार गरजेचं होतं. विधवा पुनर्विवाह अत्यंत गरजेचं होतं आणि ताराबाईंनी त्याला हे मान्यता पण दिली होती. केशवपण ही एक जाचक प्रथा, त्यावर ताराबाईंनी केलेलं हे जे विधान आहे ते योग्यच होते की विधवांना पुनर्विवाह करू देऊ नये असे सांगणारे त्या म्हणतात, तुम्ही कोण? ज्याप्रमाणे पुरुषाला नैसर्गिक इच्छा असतात तशाच त्या स्त्रियांनाही, मग तिला विनाकारण का कोंडून ठेवता? ताराबाईंनी विचारलेल्या हे जे प्रश्न आहेत कठोर आणि त्यावेळेस निर्दयी मानले होते. पण त्या ताराबाईंनी मांडलेले हे जे सगळे प्रश्न आहेत ते खरंच योग्य होते. ताराबाईंच्या या विचाराबद्दल
महात्मा फुले यांनी 1985 साली सत्सारमधून त्यांचं खूप कौतुक केलं. निर्भीड लेखिका, हिम्मतवान स्त्री यासारखे शब्द त्यांच्याबद्दल उच्चारले. ताराबाईबद्दल महात्मा फुले यांनी खूप छान माहिती लिहून ठेवली. त्यांना त्यांचा अभिमान होता. कारण की एक स्त्रीच जेव्हा स्वतः अन्याय सहन करू शकत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही, तेव्हाच समाज पुढे जातो. हे महात्मा फुलेंना माहीतच होते. महात्मा फुलेंनी जेव्हा सत्सारमधून याचं चोख प्रत्युत्तर समाजाला दिलं, तेव्हा हा जो स्त्री पुरुष तुलना ग्रंथ आहे तोही लोकांच्या वाचनात आला. त्या म्हणतात, ज्या देशात स्त्रियांची पूजा होते तिथेच तिला दासीही मानले जाते. ज्या देशात स्त्रियांची पूजा होते तेथेच तिला दासीही मानले जाते. हा ढोंगीपणा आता थांबवा. हा ढोंगीपणा आता थांबवावा. तिलाही मानवाचा अधिकार द्यावा. विद्या नाही, बुद्धी नाही, आणि तरीही पुरुष स्वतःला श्रेष्ठ म्हणवितो. विद्या नाही, बुद्धी नाही हे वाक्य इथे स्त्रियांसाठी आहे. त्या काळात स्त्रियांना विद्या नव्हती. विद्येमुळे जी बुद्धीची आपली विचारशक्ती आहे ती कशी चालना मिळाली तिला, आणि म्हणून त्या म्हणतात की या स्त्रीला विद्या नाही, बुद्धी नाही, आणि तुम्ही तिच्याशी तुलना करून तुम्ही म्हणतात की स्त्री पुरुष श्रेष्ठ. आज आपण पाहतो आहे की आज लेखणी आपल्या हातात आहे, त्यामुळे आज आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतो. स्त्रीच्या कष्टावर जगून तिलाच हीन लेखतो. आज जितकेही ही पुरुष मंडळी आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे की एक आई जेव्हा आपल्या मुलाला जन्म देते तेव्हा कितीतरी हाडं तुटल्या जाती. हाडं तुटल्यानंतर जी वेदना होते ती सहन करते आणि त्याच्यातून मुलीचा जन्म होतो. आणि तोच पुरुष त्या स्त्रीबद्दल असं हीन लेखतो, त्या स्त्रीला हीन लेखतो, हे त्यांना मान्यच नव्हतं. आणि म्हणून त्यांचं हे प्रखर आणि असं छानसं व्याख्यान, याच्यावरचं व्याख्यान मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलं. आता सध्याच्या काळामध्ये मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की अजूनही आपल्याला ताराबाई शिंदे आपल्यामध्ये रुजवायची खरंच गरज आहे. समाजामध्ये आपण जेव्हा पाहतो की एक विधवा स्त्री आणि आपण स्वतः स्त्रियाच आपल्याला चौकट निर्माण करतो. बरं, आजही आपण विधवा पुनर्विवाह या गोष्टीला बरेचसे मान्यता देत नाही, किंवा मान्यता दिली तरीही मग पुन्हा लग्न केलं तर मग तिला सवासीन ठरवत नाहीत, तिला सौभाग्यवती म्हणत नाही, दुसरं लग्न झालं मग ती सवासीन नाही, असे काही विचार मी ऐकलेत. ताराबाई शिंदेंना हे विचार खरंच आता रुचतील का हो? आणि तेही या 2026च्या काळात? नक्कीच नाही. आजही आपणच आपल्या जवळच्या जर तुम्ही स्त्रिया पाहिल्या आणि त्या जर विधवा असल्या तर स्वतःच्या मुलाच्या लग्नात हळद लावायलाही त्या स्वतः पहिले भितात. हळद लावायलाही त्या भितात. जर काही चांगले घरचे कार्य असेल, स्वतःच्या घरचे चांगले कार्यही त्या करत नाहीत, कारण की त्या स्वतःलाच विधवा समजून, एक मोठा शाप समजून स्वतःलाच कोसत बसतात. ही ताराबाई शिंदे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना खरंच आज 2026मध्येही आपण भारतीय स्त्रिया असं करतोय हे त्यांना जर समजलं असतं, रुचलं तर खरेच रुचेल का? त्यांनी जे हे चालू केलेली कथा आहेत, हे जे एवढं आपण त्यांचं रोखठोक भाषण ऐकलं, हे आजचं जर त्यांनी ऐकलं तर त्यांना योग्य वाटेल का? नाही. आता या 1-2 दिवसात मकर संक्रांत, या मकर संक्रांतीला आवर्जून मला सांगा हो की आपण एका विधवे स्त्रीला आमंत्रण तरी देतो का? गोष्टी सांगताना मोठ्या सांगतो, पण आमंत्रण तर देत नाहीच. आपण तर सोडाच, पण ज्या विधवा आहेत त्या स्वतःही संक्रांतीला येत नाहीत आणि त्याही संक्रांत साजरी करत नाहीत. माझं असं म्हणणं आहे, किंवा ताराबाईंचं असं म्हणणं आहे की जर एक स्त्री एका पतीच्या नावानं आयुष्यभर राहते आणि मग ती आयुष्यभर त्या नवऱ्याची नावाने राहत असेल, तरीही तिला आयुष्यभर जर ती एक सावित्री म्हणून राहत असेल तर तिला वाणाचा हक्क का नाही? असे अनेक प्रश्न आहेत. शाळेतही जेव्हा आपण पाहतो मुलींचे पाऊल चुकते, वयाच असतं त्यांचं, वयाचा त्या हार्मोन्सच्या बदलांमुळे पाऊल चुकतं. मग चुकलं की शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी तिला नाही ते बोलतात आणि मग त्यातून एखादी मुलगी आणखी चुकीच्या मार्गाला जाते. म्हणून कधी आपल्या
मुलींना समजून घेणे आणि जर तिचा पाय चुकला असेल तर तिला योग्य दिशेने नेणे फार गरजेचं आहे. आजच्या या जगात आपण हे बलात्काराचे प्रकरण फार पाहतो आहे. मग हे प्रकरण जर या ताराबाई शिंदे यासारख्या लेखिका नसत्या, आपल्याला शिकवल्या नसत्या, तर आणखीन किती वाढले असते. अजूनही काही कमी नाहीत. अन्याय कमी झालेला नाही, संशयाची वृत्तीसुद्धा कमी नाही. पण ताराबाईसारख्या जर लेखिका, ताराबाईंसारख्या आपल्याला जर वारसा लागलेला असेल तर तो पुढे नेण्याचा हक्क मात्र आपला आहे. ताराबाईंबद्दल बोलताना मला तुम्हाला असं आणखी पुन्हा सांगावंसं वाटेल. सध्या सगळ्यांना म्हणजे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, चांगल्या गोष्टी आपल्यासोबत होत आहेत, खूप समाज समोर गेलेला आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपली स्त्री ही टेन्शन घेते, सुखी जगत नाही किंवा आनंद घेता येत नाही. मग मला एक मंगेश पाडगावकरांची एक कविता म्हणावीशी वाटते की जगायचं कसं. ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी जी आपल्यासाठी वाटचाल केली, जी आपल्यासाठी रस्ता तयार केला, त्यावर जात असताना जर आपण त्यांना साथ देत नसेल तर मंगेश पाडगावकरांची ही कविता मी तुम्हाला सांगू इच्छिते. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी कोणीतरी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. काळ्या कुट्ट काळोख्यात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोख्यात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं, तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. काळोख्यात कुडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुले फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. प्याला अर्धा भरला आहे असं म्हणता येतं, प्याला अर्धा भरला आहे असं म्हणता येतं, प्याला अर्धा सरला आहे असं म्हणता येतं, पण प्याला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. मग सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. मैत्रिणींनो, आपण असंच एकमेकींना प्रेरणा देत चांगल्या पद्धतीनं जीवन जगलो पाहिजे. पैसा, शिक्षण हे तर आपण आज घेतोच आहे, पण त्याचबरोबर एक आनंददायी जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे. आणि ती आपल्याला या सगळ्यांनी, ताराबाई शिंदे यांसारख्या लोकांनी आपल्याला रस्ता तयार करून दिलेला आहे आणि तो आपल्याला जगता यायलाच पाहिजे. एकमेकांच्या पाठीवर आपण थाप ठेवलीच पाहिजे. त्या एकमेकींना साथ देण्यावरून मला एक कुसुमाग्रजांची सुद्धा कविता आठवते. थोडंसं वाढतंयच पण 1-2 मिनिटासाठी बोलते. कुसुमाग्रजांची ही कविता सगळ्यांनी ऐकली असेल, कदाचित माहिती असेल, फेमस आहे, प्रसिद्ध आहे. कणा हे त्याचं नाव. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला बोलला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे हाता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे हाता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. धन्यवाद.